मंडळी, गणेश चतुर्थीच्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण आंदोलनाचा श्रीगणेशा केला आणि मुंबईच्या दिशेने कूच केली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण घेऊन परतणार हा त्यांचा निर्धार आहे। मराठा समाजाच्या न्याय हक्कांची लढाई त्यांनी अधिक तीव्र केली आहे। आरक्षण मिळवणारच या निर्धारासह हजारोंच्या संख्येचा मराठा बांधवांच्या गाड्यांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघालाय। लाखोंचं हे वादळ मुंबईत धडकणार आहे। काल मुंबई उच्च न्यायालयाने जरांगे पाटील यांना मुंबईत नो एंट्री म्हटलं, पण आज मुंबई पोलिसांनी एक दिवसाच्या आंदोलनाची आझाद मैदानावर परवानगी दिली। काही अटी शर्तींसह त्यांना मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार आहे। पण जरांगे पाटलांनी 29 ऑगस्ट पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळत नाही, अंमलबजावणी होत नाही, तोवर माघार नाही, यावर जरांगे पाटील ठाम आहे। त्यामुळे सरकार आणि आंदोलकांमधला संघर्ष अटळ दिसतोय। जरांगे पाटलांना हवं असणारं आरक्षण देणं सरकारला खरं शक्य आहे का? राज्यातल्या मराठा समाजाला सरसकट ओबीसी करणं कायद्याच्या कसोटीवर टिकेल का? जर मराठा समाजात 50 लाख कुणबी नोंदी मिळाल्या तर मग बाकी उरलेला समाज नेमका कोण आहे? सरकार जरांगे पाटलांची मागणी मान्य करेल का? मराठा समाजाला सरसकट कुणबी करण्यात 96 कोळी मराठा समाजातून जो विरोध होतोय त्याचं काय करायचं? त्यामुळे या मागणीवरून मतभेद निर्माण झालेत का? मराठा समाजातल्या लाखो कुणबी नोंदी मराठा समाजाला कुणबी ठरवण्यासाठी पुरेशा नाहीयेत का? हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी मान्य केल्यास जरांगे पाटलांचं समाधान होईल का? आंदोलनाची दाहकता मराठवाड्यात जास्त आहे, त्यामुळे मराठवाड्यासाठी म्हणून एक वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का? प्रश्न अनेक आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला शोधायची आहेत। त्यातल्या कायदेशीर अडचणी आणि या सगळ्याबद्दलची सविस्तर चर्चा करायची आहे।